पेण तालुक्यातील हेटवडेवाडी येथील 4 वर्षाची चिमुकली अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। सविस्तर बातमी अशी की काल बुधवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास किशोरी किरण महालकर वय 4 वर्षे 6 महिने ही आपल्या आईसोबत गावाबाहेर एका नाल्या शेजारी शौचालयाला गेली असता आईने आपल्या मुलीला बाजूला उभी करून ठेवली। या 4 वर्षाच्या चिमुकलीने एकदा आईला आवाज दिला, आई कुठे आहेस तू? आई म्हणाली, बाळा मी आलोच। या फक्त 5 मिनिटांच्या वेळात ही चिमुकली बेपत्ता झाली। आपली 4 वर्षाची चिमुकली आपल्या सोबत आलेली कुठे दिसेनाशी झाल्याने आईने आरडाओरडा करायला सुरुवात केली। अनेक तास होऊन गेले तरी मुलगी घरी येत नाही म्हणून गावकऱ्यांनी शोधकार्य सुरू केले। गावाला लागून घनदाट जंगल असल्याने गावकऱ्यांनी संपूर्ण परिसर शोधून काढला, परंतु मुलीचा कुठेही थांगपत्ता लागला नाही। त्यानंतर नातेवाईकांनी पेण पोलीस ठाण्याशी संपर्क केला असता पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली एक शोध पथक घटनास्थळी रवाना करण्यात आला, परंतु काही हाती लागले नाही। आईसोबत सकाळी शौचालयाला गेलेली 4 वर्षाची चिमुकली अचानक बेपत्ता झाली आणि दिवस उलटून गेला तरी तिचा तपास न लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। गावाला लागून घनदाट जंगल असल्याने गावकरी जंगलात शोध घेत असतानाच त्यांना या मुलीची चप्पल आणि ड्रेस सापडला, परंतु किशोरीचा कुठेही तपास लागला नाही। आता चप्पल आणि ड्रेस मिळाल्याने या विषयाने एक वेगळा वळण घेतला आहे। सदरची घटना पोलीस अधीक्षक अचल दलाल यांना समजताच पोलीस प्रशासनाने ॲक्शन मोड घेत सीआरपी, क्यूआरटी, श्वान पथक आणि खोपोली येथील बचाव पथकाला आमंत्रित करून परिसरात 4ही दिशेला 200 नागरिकांनी शोध मोहीम सुरू केली आहे। परंतु 24 तास उलटून देखील या चिमुकलीचा कुठेही शोध लागत नसल्याने अनेक प्रश्न आता निर्माण होत आहेत। तर आपण या ठिकाणी जी छोटी मुलगी होती 4 वर्षाची किशोरी हिच्या नातेवाईकांना आपण या ठिकाणी भेटतोय। तर त्यांची या ठिकाणी म्हणजे मावशी देखील आहे, त्यांच्या घरातली सगळी मंडळी इथे आलेली आहेत। सगळ्या महिला वर्ग देखील आपण बघताय की अक्षरशः इथे म्हणजे आस लावून बसलेले की आमची मुलगी आता येईल, आम्हाला भेटेल, आता आमच्या मुलीशी आम्हाला बोलता येईल, अशा पद्धतीने या ठिकाणी पण खूप तास उलटून गेलेले आहेत। तर काल ही मुलगी जी गायब झालेली आहे, जिला शोध मोहीम सर्वांची सुरू आहे, पण ती मात्र आज अद्याप सापडलेली नाही। ताई काय सांगाल, काय झाला होता प्रकार नेमका? ती काल पावणे 8ला घरातून बाहेर पडली, आजीच्या बरोबर टॉयलेट वगैरे गेली होती। तर त्या 3 जणी होत्या आणि ती छोटी एक मुलगी, 4 जणी होत्या। तर 3 जणी जाऊन बसले आणि तिला उभी करून ठेवली होती। तर ती अचानक गायब झाली। फक्त एक वेळेला माझ्या आईला हाक मारली तिने, आई तू कुठे आहे? आई बोलली की बाला थांब, तिथंच मी आलो। तिथपासून आई बघायला आली तर तिथं नव्हती ती पोरगी, तिथपासून गायब झाले। कालचा अख्खा दिवस, आजचा अख्खा दिवस आम्ही शोधलं तरी पण भेटत नाही, कुठं असं कुठं नाही। तिचं कपडे वगैरे भेटले पण तिचा तपासच लागत नाही कुठं आहे ती कुठे जर असेल तर मी हात जोडून विनंती करते, माझी पोर मला भेटून द्या। तर आपण बघताय की म्हणजे सगळ्यांना इथे आस लागलेली आहे की आमची मुलगी छोटी आहे, तिला बोलता येत नाही व्यवस्थित, कुठे काय समजत नाही, पण आमच्या मुलीला देवा कृपा करून ती जशी असेल त्या पद्धतीनं तिला घेऊन परत आमच्या स्वाधीन म्हणजे असेल त्या पद्धतीचं आम्हाला द्या, अशी सगळ्यांची इच्छा आहे। सगळ्या महिला इथे गावातल्या जमलेल्या आहेत आणि त्यांची एवढीच इच्छा आहे देवाचरणी की आमची जशीच्या तशी मुलगी कुठे गेली तशी आम्हाला आणून द्या। पोलीस मोठा शोध या ठिकाणी घेत आहेत। आपण प्रचंड बघतोय पोलीस फौजफाटा इथे जवळ 250-300 आणि त्याच पद्धतीने गावातले सगळे ग्रामस्थ या पंचक्रोशीतले इथल्या डोंगरामध्ये सगळीकडे पसरलेले सगळ्यांचा शोध मोहीम चालू आहे। पेण तालुक्यातील हेटवणे आदिवासीवाडीमध्ये जी घटना घडलेली आहे, तर आता बरेच तास उलटून गेलेले आहेत, पण अजूनही काय या गोष्टीचा नक्की काय खुलासा लागलेला नाही। नक्की काय प्रकार झालाय सर? पेण शहरापासून जवळ 7 किलोमीटर असलेल्या हेटवणे डॅमजवळ एक हेटवणी वाडी रे हेटवणी आदिवासीवाडी, तिथे काल सकाळी 8 वाजेच्या सुमारास एक 4 वर्षाची बालिका आपल्या आजीसोबत प्रातःविधीसाठी गेली होती। त्या आजीसमोर एक 5 मिनिटाच्या अंतरातच ती काल सकाळपासून अचानक बेपत्ता झालेली आहे। काल दुपारपर्यंत ग्रामस्थांनी, कारण की आदिवासीवाडीच्या पाठीमागचा जे डोंगर भाग आहे ज्या ठिकाणी गेलं होतं त्याच्यावर डोंगर भाग आणि जंगल भाग आहे, सदर ठिकाणी तिथल्या ग्रामस्थांनी शोध घेतला। आपल्याला पोलीस स्टेशनला 2-1 वाजता कळवलेलं आहे। 2 नंतर आपले सर्व रेस्क्यू टीम आल्यात। कालचं ऑपरेशन सर्चिंगला आपण सुरुवात केली होती। काल 5 वाजताच्या दरम्यान आपण डॉग स्क्वॉड बोलवले आणि कालचं जवळजवळ रात्री 10 वाजेपर्यंत आपण सर्च ऑपरेशन चालू ठेवलं। सदरची माहिती आपण आपल्या SP मॅडम, दलाल मॅडम, ॲडिशनल शिवतर साहेब यांना सांगितली। मग आज परत जे सर्च मोहीम, शोध मोहीम जी होती ती आज मोठ्या जोमाने तयार करून आदरणीय मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः ॲडिशनल सर शिवतरे साहेब, DSP नालकुल सर, त्यानंतर QRT टीम, RCP टीम
आणि त्यानंतर इथले लोकल ग्रामस्थ, मावळा प्रतिष्ठानचे मंगेशभाई दळवी, इतर सर्व मिळून आता जवळपास 200 लोक सदर या जंगलामध्ये शोध घेत आहेत सदर मुलीचा. अद्यापर्यंत काही माहिती प्राप्त होत नाही. आमचा शोध चालू आहे आणि लवकरच काहीतरी मिळेल अशी एक आम्ही आशा व्यक्त करतो. तरी सर प्राथमिक अंदाज काय असू शकतो, म्हणजे की हा जंगल एरिया आहे, जनावरांची काय भीती आहे का, किंवा आणखी काय दुसरा प्रकार असू शकतो का? तुम्हाला प्राथमिक अंदाज काय सांगाल? त्याबद्दल आम्ही आता काही एक बोलू इच्छित नाही, कारण की आफ्टर इन्व्हेस्टिगेशन तपासानंतरच आम्ही त्याबद्दल काय असेल ते आम्ही संक्षिप्त सांगू. सध्या आम्ही तपासात आहे. सदर बाबत आम्ही काल रात्री गुन्हा दाखल केलेला आहे. अपहरणाचा मुलीचा रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचाही तपास आम्ही चालू आहे, तपास करत आहोत. तर आपण बघताय की येथील जे ग्रामस्थ आहेत, तसेच या ठिकाणी पोलिसांच्या वेगवेगळ्या या ठिकाणी टीम तयार करण्यात आलेल्या आहेत आणि हा संपूर्ण जंगल एरिया असल्यामुळे या ठिकाणी जवळजवळ 200 ते 250 पोलीस प्रशासनाचे कर्मचारी या ठिकाणी शोध मोहिमेमध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे. आणि तसेच जर आपण बघितलं तर इथे म्हणजे जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत ते देखील या ठिकाणी या शोध मोहिमेमध्ये सामील झालेले आहेत.